मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस साया या गावाच्या हद्दीत जैन मंदिराच्या समोर महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता। मात्र आता या व्यक्तीची ओळख पटली आहे। हा मृतदेह रविवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आला होता आणि याची माहिती मिळताच समाजसेवक व रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी तो मृतदेह मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं। तर मनोर पोलीस ठाण्यात या अनोळखी व्यक्तीची नोंद करण्यात आली होती। मात्र त्या अनोळखी व्यक्तीची ओळख आता पटली आहे। या व्यक्तीचे नाव चंद्रकांत यशवंत पाटील, वय वर्ष 65 असे असून ते मुंबईतील सांता क्रूज येथील रहिवासी होते। माहितीनुसार सांता क्रूज पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाटील यांच्या मिसिंगची तक्रार दाखल होती। तर चंद्रकांत यांच्या हातावर त्यांचा मुलगा मनोज पाटील यांचा मोबाईल नंबर सुद्धा इंग्रजीमध्ये लिहिला होता। त्यानुसार अधिक तपासातून त्यांच्या कुटुंबियांचा तपास लावत मनोर पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आहे। त्यांचा मुलगा मनोज पाटील यांना याची माहिती मिळताच ते काल मनोर पोलीस स्टेशन मध्ये आले होते। त्या ठिकाणी त्यांनी आपला जबाब दिला। नंतर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी चंद्रकांत यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला सोपवून दिला। काल सोमवारी चंद्रकांत यांचा मृतदेह त्यांच्या मुलाला मनोज पाटील यांना सोपवून दिला आहे। मात्र मनोर पोलिसांच्या आणि रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांच्या एका चांगल्या कामगिरीने आज एका मुलाला आपल्या वडिलांवर अंतिम संस्कार करण्याची संधी मिळाली। यामुळे मृत चंद्रकांत पाटील यांच्या आत्म्याला सुद्धा काही अंशी का होईना शांती नक्कीच मिळाली असेल, यात काही शंका नाही।